बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आधीच धनंजय मुंडेंवर अनेक आरोप होत असताना आता आणखीन एका घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक आणि उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून कापूस साठवणूक पिशव्या खरेदीमध्ये 41 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा अशी मागणी आता पटोले यांनी केलेली आहे। बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आधीच धनंजय मुंडेंवर अनेक आरोप होत असताना आता आणखीन एका घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक आणि उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून कापूस साठवणूक पिशव्या खरेदीमध्ये 41 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा अशी मागणी आता पटोले यांनी केलेली आहे।